वेलकम संगीता बालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। इतिहास इयत्ता 12वी हा विषय आपण आज अभ्यासाला घेतलेला आहे आणि या पुस्तकामधील प्रकरण क्रमांक 7 आपण अभ्यासत आहोत। प्रकरणाचं नाव आहे भारत निर्वसाहतीकरण ते एकीकरण। या प्रकरणामध्ये कोणकोणते मुद्दे आहेत ते पाहूया आपण। या प्रकरणात एकूण 4 प्रमुख मुद्दे आहेत। पहिला मुद्दा आहे निर्वसाहतीकरण ते एकीकरण। हे व्हिडिओ लेक्चर पूर्ण झालंय, या चॅनलच्या प्लेलिस्टवर पाहू शकता। दुसरा मुद्दा आहे दादरा व नगर हवेली। हे लेक्चर पण तुम्ही या चॅनलवर पाहू शकता। आज आपण अभ्यासणार आहोत तिसरा मुद्दा गोवा दीव दमन या राज्याच्या संदर्भात मुक्ती लढा किंवा मुक्ती संग्राम आपण अभ्यासणार आहोत। चला तर पाहूया। निर्वसाहतीकरण ते एकीकरणाच्या संदर्भात गोवा हे राज्य आपल्या भारतात कसं समाविष्ट झालं ते आपण समजून घेऊया। पहा, हे चित्र पाहून घ्या। हे डॉक्टर आहेत टी.बी. कुन्हा। हे बोर्ड परीक्षेला नेहमी यांचं नाव येत असतं रिकाम्या जागी। 7व्या प्रकरणातला तिसरा मुद्दा आहे गोवा राज्य कसं स्वतंत्र झालं। गोव्यातील पोर्तुगीज सत्ता झुगारून देण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व कालखंडातच प्रयत्न सुरू झाले होते। आता तुम्ही अभ्यासलेलं आहे की गोव्यामध्ये पोर्तुगीजांचं राज्य निर्माण झाले होते। पोर्तुगीज प्रथम आलेले आहेत भारतात आणि पोर्तुगीजांनी जवळजवळ 450 वर्ष गोव्यात म्हणजे भारतावर राज्य केलेलं हे लक्षात घ्या। इंग्रज तर त्यानंतर आलेले आहेत आणि सर्वात शेवटी पोर्तुगीज गेले। अगोदर इंग्रज गेले, फ्रेंच गेले आणि पोर्तुगीज नंतर गेलेले आहेत भारतातून, हे लक्षात घ्या। आणि मग पोर्तुगीजांची सत्ता झुगारून द्यायची तर प्रयत्न स्वातंत्र्याच्या पूर्वीपासूनच चालू होते। 1928 मध्ये मुंबईत गोवा काँग्रेस कमिटीची स्थापना झाली आणि कालखंड लक्षात घ्या की 1928चा कालखंड आहे आणि मुंबईमध्ये गोवा काँग्रेस कमिटीची एक समिती स्थापन करण्यात आली। पहा, डॉक्टर टी.बी. कुन्हा गोवा काँग्रेस कमिटीचे प्रमुख होते आणि त्या समितीचे प्रमुख होते, हे इथे नाव आणि चित्र दिलेलं आहे। डॉक्टर टी.बी. कुन्हा हे प्रमुख आहेत त्या समितीचे। 1929 मध्ये गोवा काँग्रेस भारतीय राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत असलेली एक शाखा झाली आणि तुम्हाला माहिती आहे की काँग्रेसची राष्ट्रीय सभा प्रमुख होती भारतामध्ये। इंग्रजांच्या विरुद्ध सगळी कामं करत होती, इंग्रजांना हाकलून लावण्याचा प्रयत्न करत होते आणि या राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत काम करायला सुरुवात केलेली आहे गोवा काँग्रेसने। म्हणजेच एक शाखा निर्माण झालेली आहे, दोन्ही मिळून काम करू लागल्या। इंग्रजांना पण हाकलून द्यायचे आणि पोर्तुगीजांना पण। आता घटना आहे 1939 मध्ये। 1939 मध्ये छोडो गोवा अशी पत्रके संपूर्ण गोव्यात लावण्यात आली। जसं छोडो भारत आंदोलन झालं 1942ला, त्याच्या अगोदर छोडो गोवा अशा प्रकारे पोर्तुगीजांना हाकलून लावायचा प्रयत्न सुरू झाला। अशी पत्रकं सगळ्या गोव्यामध्ये लावण्यात आली आणि संयुक्त आघाडीचे अध्यक्ष फ्रान्सिस मस्कार्निस यांनी भारतीय राष्ट्रध्वज फडकवला आणि मग हे जे होते फ्रान्सिस मस्कार्निस यांनी भारताचा राष्ट्रध्वज गोव्यामध्ये फडकवलेला आहे। पहा, हे महत्त्वाची गोष्ट घडली। आता कालखंड आहे 1946चा। 1946 मध्ये डॉक्टर राम मनोहर लोहिया हे नाव पण लक्षात ठेवा, नेहमी येतं पहा यांच्याबद्दलची माहिती। डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंगाचे आंदोलन सुरू झाले। जसं महात्मा गांधीजी सविनय कायदेभंगाचं आंदोलन करत होते, तसं गोव्यात पण राम मनोहर लोहिया यांनी सुरू केले सविनय कायदेभंग, की कायद्याचा भंग करायचा शांतपणे, इंग्रजांनी केलेल्या कायद्याचा भंग करायचा। लोहियांना पोर्तुगीज सरकारने पकडून हद्दपार केले, पण डॉक्टर राम मनोहर लोहिया यांना पोर्तुगीज सरकारने पकडलं आणि हद्दपार केलं गोव्याच्या बाहेर। मडगाव येथील सत्याग्रहात भाग घेतल्याबद्दल डॉक्टर टी.बी. कुन्हा, पुरुषोत्तम काकोडकर, डॉक्टर राम हेगडे, डॉक्टर पी.पी. शिरोडकर, गोपाळ मयेकर यांना अटक झाली आणि हे नावं फार महत्त्वाची आहेत। तुम्हाला संकल्पना चित्रामध्ये येतं की या गोव्याच्या या मुक्तीलढ्यामध्ये भाग घेणारी ही लोक आहेत, ही नावं लक्षात ठेवा ही। आणि मग त्यांनी सत्याग्रह केला मडगाव इथे, गोव्यातल्या ठिकाणे, म्हणून त्या लोकांना अटक करण्यात आली। डॉक्टर कुन्हा यांना 8 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा दिली, म्हणजे 8 वर्षाची शिक्षा दिलेली आहे डॉक्टर टी.बी. कुन्हा यांना। आणि त्यांना भारतात नाही ठेवलं किंवा गोव्यात नाही ठेवलं, तर त्यांना पोर्तुगालमध्ये ठेवलं, त्यांना पोर्तुगालमधील तुरुंगात ठेवण्यात आलं।
आणि पुढे मात्र त्यांना भारतात आणल्यानंतर त्यांनी आझाद गोवा आणि स्वतंत्र गोवा अशी वृत्तपत्र सुरू केली. पुढच्या काळामध्ये त्यांना भारतात आणण्यात आलं, सोडण्यात आलं, पण त्यानंतर त्यांनी 2 वृत्तपत्र सुरू केलेली आहेत, आझाद गोवा आणि स्वतंत्र गोवा. भारत स्वतंत्र झाल्यानंतर म्हणजेच 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. त्यानंतर गोवा मुक्ती लढा महाराष्ट्रातील चळवळीचा एक भाग बनला आणि महाराष्ट्रात ही महत्त्वाची गोष्ट होती, गोवा मुक्त होण्यासाठी महाराष्ट्राने खूप साथ दिलेली आहे. भारत 1947ला स्वतंत्र झाला, पण गोवा स्वतंत्र झाला नाही. म्हणजे इंग्रज 47ला निघून गेले भारतातून, पण गोव्यातून पोर्तुगीज गेलेले नाहीत. पोर्तुगीजांनी नाकारलेलं आहे की गोवा सोडण्याचं. त्यांना तिथे सत्ता त्यांनी ठेवलेलीच होती. 450 वर्ष जवळजवळ त्यांनी तिथे राज्य केलं आहे. 1954मध्ये पुण्यात गोवा विमोचन सहाय्यक समितीची स्थापना झाली आणि महाराष्ट्रामध्ये फार प्रयत्न करण्यात आले गोव्यासाठी मदत. तर पुण्यामध्ये एक समिती स्थापन करण्यात आली. कोणती? गोवा विमोचन सहाय्यक समिती. विमोचन म्हणजे सुटका करणं, संग्राम करणं, सोडवणूक करणं. 54मध्ये म्हणजे गोवा मुक्त करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. त्यामध्ये कोण कोण आहे पाहूया. इथं सेनापती बापटांचं चित्र आहे. कोण कोण आहेत? केशवराव जेधे, नाग गोरे, जयवंतराव टिळक यांनी या समितीचे नेतृत्व स्वीकारले. म्हणजे हे प्रमुख नेते आहेत या समितीचे. आणि नानासाहेब गोरेंच्या बाबत पाहूया माहिती. नानासाहेब गोरे आणि सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रही गोव्यात गेले, की जे सत्याग्रह करत होते ते महाराष्ट्रातून गोव्यात गेलेले आहे. त्यांच्यातील एका पथकाने पणजीच्या किल्ल्यावर भारताचा तिरंगा ध्वज फडकवला. ही पण महत्त्वाची गोष्ट आहे की गोव्यामध्ये जो पणजीचा किल्ला आहे त्या किल्ल्यावर भारताचा तिरंगा ध्वज फडकवण्यात आलेला आहे. अशा वेळेला आचार्य प्रकेयात्रे यांनी आपल्या मराठा या दैनिकातून लढ्यास बळ दिले. प्रकेयात्रे प्रसिद्ध मराठी साहित्यिक आहेत. यांनी मराठा दैनिक चालवत असत. या लढ्यासाठी खूप सकारात्मक बातम्या छापणं, मदत करणं लढ्याला, ही कामं त्यांनी केलेली आहे. म्हणजेच गोवा स्वतंत्र होण्यामध्ये महाराष्ट्रातील लोकांचं खूप मोठं योगदान आहे. आणखी घटना पाहूया पुढे काय काय घडले, कोण कोण नावं आहेत. नावं लक्षात ठेवा. पंडित महादेव शास्त्री जोशी, शिरूभाऊ लिमये, पीटर अल्वारिस, सुधा जोशी इत्यादी कार्यकर्ते लढ्यात सामील झाले. या लढ्यात मोहन रानडे यांचे योगदान मोलाचे आहे. हे एक महत्त्वाचं नाव आहे. त्यांनी पोर्तुगीज सत्तेविरुद्ध पद्धतशीर प्रचार सुरू केला की पोर्तुगीजांना हाकलून लावायचं आहे. आणि पोर्तुगीज हाकलून गेल्यानंतर आपल्याला गोवा स्वतंत्र होईल. त्यांनी आझाद गोमंतक दलाच्या सहकार्याने सशस्त्र हालचाली सुरू केल्या आणि ही पण एक दल होता, आझाद गोमंतक दल. त्यांची मदत घेऊन म्हणजे शस्त्रास्त्र घेऊन सशस्त्र हालचाली सुरू केल्या. त्यांनी पोलीस स्टेशनवर हल्ला केला असता पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते जखमी झाले, पण मात्र ते मोहन रानडे जखमी झालेले आहेत. पोर्तुगीज सरकारने त्यांना 1972पर्यंत तुरुंगात ठेवले. म्हणजे 1972पर्यंत ते तुरुंगामध्ये होते आणि पोर्तुगीजांचं सरकार होतं. पुढच्या काळामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लोकभावनेची दखल घेऊन लष्करी कारवाईचा निर्णय घेतला. आता तुम्हाला माहिती आहे 47ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जेवढी काही संस्थानं होती, जवळजवळ 600 संस्थानं होती, ते 600 संस्थानांना इंग्रजांनी सांगितलं होतं एकतर स्वतंत्र राहू शकता किंवा भारतात सामील होऊ शकता किंवा पाकिस्तानमध्ये सामील होऊ शकता. यामध्ये काही राज्य भारतात सामील झाली आणि काही झाली नाहीत. मग त्यामध्ये काश्मीर, जुनागड, हैदराबाद आपण हे अभ्यासलेलं आहे. त्यामध्ये गोवा तर पोर्तुगीजांच्याच ताब्यामध्ये होता आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी खूप प्रयत्न करून संघराज्यामध्ये सगळी सामील करून घेतलेली आहेत सगळी संस्थानं. हे तुम्ही अभ्यासलेलं आहे. मग पंडित नेहरूंनी लष्करी कारवाईचा विचार, जसं हैदराबादच्या ठिकाणी पण लष्करी कारवाई झाली होती, गोव्याच्या ठिकाणी पण लष्करी कारवाईचा निर्णय घेतला आणि त्याला नाव काय दिलेलं आहे? ऑपरेशन विजय. या सांकेतिक नावाने भारतीय सैन्य गोव्यात उतरले आणि हे ऑपरेशन विजय सुरू केलेलं आहे पंडित नेहरूंच्या तेव्हा ते पंतप्रधान होते. त्यांनी सांगितल्यानुसार स्थानिक जनतेने सैन्याला मदत केली. स्थानिक जनतेला तर पोर्तुगीजांच्या अंमल नकोच होता. पोर्तुगीज खूप त्रास देत असत स्थानिक लोकांना. एक तर पोर्तुगीज ख्रिस्ती धर्माचा प्रसार करत, ते पण तुम्ही अभ्यासलं आहे. अगदी शिवाजीराजांच्या काळापासूनचा इतिहास आहे की पोर्तुगीजांनी खूप त्रास दिलेला आहे तेथील जनतेला. पोर्तुगीजांनी पेरलेल्या भूसुरुंगाबद्दल त्यांनी सैन्याला माहिती दिली आणि
म्हणजे भारतीय सैन्याला मदत केलेली आहे. पोर्तुगीजांनी जमिनीमध्ये सुरुंग पेरून ठेवलेले होते, ते भारतीयांना सांगितले. आणि पहा 48 तासांच्या आत पोर्तुगीज शरण आले. शेवटी पोर्तुगीजांनी भारत सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा भारतीय संघराज्यात सामील झाले. आणि म्हणूनच 19 डिसेंबर हा गोवा मुक्ती दिन आहे. पहा, म्हणूनच 19 डिसेंबर गोव्याचे 450 वर्षाचे पारतंत्र्य संपुष्टात आले. 450 वर्ष पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेला गोवा स्वतंत्र झालेला आहे. अतिशय सुंदर असा हा गोव्याचा इतिहास आहे. म्हणजे खरं तर सर्वात प्रथम आलेले पोर्तुगीज सर्वात शेवटी भारतातून गेलेले आहे आणि लोकांची इच्छा होती की भारतातच सामील व्हायचं आहे गोव्याला. पहिल्यांदा गोव्याच्या लोकांना काही वाटायचं की आमची स्वतंत्र ओळख आहे, स्वतंत्र राहायचं, पण जनमत चाचणी घेऊन मग ठरवलेलं आहे की भारतात सामील व्हायचं. आणि म्हणूनच 30 मे हा जो दिवस आहे तो गोवा राज्य दिन म्हणून साजरा केला जातो. भारतातलं सगळ्यात लहान आकारमानाचं हे राज्य आहे. तसं तर गोवा दीव दमन दिन असं म्हणतात. आणि पर्यटकांचं सर्वात आवडतं ठिकाण हे आहे, हे देखील तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला उपक्रम दिलेला आहे करण्यासाठी. हे करून पहा. पणजीच्या किल्ल्याची माहिती मिळवा, गुगलवर सगळी आहे व त्या माहितीच्या आधारे भित्तीपत्रक तयार करायचं आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. आणि बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिका या चॅनलवर नक्की पहा. उत्तरपत्रिका देखील पोस्ट केलेल्या आहेत. आवडलेले व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवायला अजिबात विसरू नका. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.